होता पारायणाचा तिसरा दिवस आणि संध्याकाळी मी आता शूट करते कारण आज दिवसभरात खूप धावपळ झाली. माझं आज खूप बिझी शेड्यूल होतं, त्यामुळे आज सकाळपासून व्हिडिओ शूट करू शकली नाही. बट उद्या, आजचा आणि उद्याचा मी एक मिक्स व्लॉग देणार आहे. तर उद्या मॉर्निंग पासून व्लॉग शूट करणार आहे. तर तुम्हाला मॉर्निंग पासून मी दाखवणार आहे रुटीन. तर उद्या आहे मंगळवार, आज आहे सोमवार. सोमवार निमित्त मी स्वामी महाराजांना सुंदर असा व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे. तुम्ही बघू शकतात, सुंदर असा व्हाईट कलरचा ड्रेस. त्यानंतर सगळे व्हाईट फुलं घेतलेले आहेत, व्हाईट कंता टोपी आहे, फर टोपी जिला बोलतो. तर असं काही आजचं स्वामींचं रूप मी केलेलं आणि ही शॉर्ट क्लिप शूट करते कारण आजचं राहून जाईल. प्रत्येक दिवसाचं मी ब्लॉग मध्ये तुम्हाला 2-2 दिवसाचं शूट करून दाखवणार आहे, काय विशेष केलं काय नाही ते. तर आजचं विशेष हेच, सोमवार होता म्हणून सगळं व्हाईट कलरचं स्वामींना वेअर केलं. चला तर मग आता मी दिवा लावते. संध्याकाळ झालेली आहे, दिवे लावण्याची वेळ आहे. पारायणाच्या रूम मध्ये मी आता दिवे लावणार आहे आणि देवघरात आधी लावायचं आहे, मग पारायणाच्या इथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. चला तर मग. तर मैत्रिणींनो, संध्याकाळची आरती जी आहे ती मी 7:15 पर्यंत करून टाकते. बऱ्याच वेळा लवकरही होते 6:45ला. तर बऱ्याचशा मैत्रिणींचे पारायणाचा जो पहिला व्लॉग मी अपलोड केला त्या व्लॉगला बऱ्याच जणींचे प्रश्न होते, कमेंट होत्या की पारायणामध्ये जो कळस भरलेला आहे तर त्या कळसाचे पाणी रोज बदलावे का? तर ते पाणी रोज बदलायची गरजच नाही आहे. जसं आपण गणपती बसवतो तेव्हा कळस मांडतो तर ते पाणी आपण 10 दिवस बदलतो का? तर नाही ना. तर तसंच सेम पारायणासाठी आहे. तर पारायणाचा कळस एकदा भरला की त्याचं पाणी पुन्हा पुन्हा बदलवायची गरज नसते. तर या ठिकाणी मी आता रांगोळी वगैरे माझं सगळं काढून झालेलं. सोमवार असल्यामुळे मग मी व्हाईट रांगोळी व्हाईट टाईलवर काढण्यापेक्षा म्हणून मग हा निळा कलर वापरलेला आहे. तर पारायणाबद्दल बऱ्याचशा जणींना काही माहिती नाही आहे. ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी वेल अँड गुड, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी काही गोष्टी इथे सांगणार आहे पारायणाच्या. तर काहींनी विचारलं की पारायण आपण कधी सुरू करावे. जर शक्य होत असेल तर पारायण तुम्ही शनिवारीच सुरू करा, म्हणजे पारायणाची सांगता जी आहे ती शुक्रवारी येते. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. तर मैत्रिणींनो, इथे झालेली आहे सकाळ. तर हा नेक्स्ट डे आहे. तर सकाळी सकाळी माझ्या किचनमध्ये खूप छान सूर्याची किरणं येतात, खूप प्रसन्न वाटतं. मला हे असं क्लीन किचन सकाळी बघायला खूप आवडतं, म्हणून रात्री 12 जरी वाजले तरी मी पूर्ण किचन क्लीन केल्याशिवाय झोपत नाही, जेणेकरून माझी मॉर्निंग अशी फ्रेश आणि अशी क्लीन सगळं किचन बघितल्यावर छान वाटतं. त्यामुळे मग मी रात्रीच सगळं आवरून घेते. त्यानंतर तुम्ही बघू शकतात असं आहे बाहेरचं वातावरण. आणि सध्या मी आता माझं किचन गार्डन जे आहे हे छोटंसं, तर हे डेकोरेट करते. काम चालू आहे माझं. सगळं वस्तू आणणं, प्लांट्स आणणं ते सगळं चाललेलं आहे आणि त्याचा सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल की तुम्ही किचनमध्ये जर विंडो वगैरे असेल तर ते गार्डन छोटंसं कसं करायचं. नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. तर आज आहे पारायणाचा डे 5. तर आज 5वा दिवस आहे आणि पारायणाला मी आता बसणारच आहे. त्यापूर्वी मी स्वामींना आज कुठल्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी येलो कलरची सुंदर अशी सिंपल साडी वेअर केलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि स्वामींना मी रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे. तर खूप सुंदर वाटतंय. येल्लोवर रेड कलर पण खूप छान असा उठून दिसतोय, तुम्ही बघू शकतात. तर आता मी पारायणाला सुरुवात करणार आहे. पारायण वगैरे वाचून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटते. तोपर्यंत मी दिवे वगैरे कसे लावलेले आहेत आणि कसं वाटतंय पारायणाचं सगळं ते तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी आता सगळ्यात आधी स्वामींचं जे वस्त्र आहे ते चेंज करून घेणार आहे. स्वामींना मी रेड कलरचं वस्त्र वेअर करवलेलं 4थ्या दिवशी आय थिंक, आणि त्यानंतर मग हे ग्रीन कलरचं वस्त्र आहे ते वेअर केलं. बघू शकतात किती सुंदर दिसतंय ग्रीन कलरचं वस्त्र स्वामींना. हे जे स्वामींचं वस्त्र आहे ना, हे माझ्याकडे ना भरपूर असे ब्लाऊज पीसेस होते वेल्वेटचे. तर हे एक माझं वेल्वेटच्या साडीचं ब्लाऊज होतं आणि ते ब्लाऊज पीस मी शिवलेलं नव्हतं, तर त्याने मी स्वामींचे वस्त्र शिवून घेतलेले आहेत. सो त्यामुळे मग हे छान असं एक वस्त्र तयार झालं आणि ही लेस बॉर्डर सगळं मी स्वतः लावून घेतलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की स्वामींचे जे हेवीवाले वस्त्र आहेत माझ्याकडे ते मी स्वतः तयार करून घेतलेले आहेत. माझ्या रेग्युलर जे नेहमीचे टेलर आहेत त्यांच्याकडून मला आवडीनुसार, माझ्या आवडीनुसार लेस वगैरे लावून
आणि काही जे आहेत ते स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेत. बट हे जे हेवी वर्कवाले आहेत ते मी माझ्या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत, मला जसे हवेत तसे. त्यानंतर मग स्वामींचा नमस्कार केला आणि मग जसं नेहमी आपण सकाळी उठल्यावर स्वामींना फुलं वगैरे वाहतो, तर फुलं वगैरे वाहून घेतलेले आहेत. गुलाबाचे बरेचसे फुलं मी पंचवटीच्या फुल बाजारातून आणलेले आहेत. तर आज रेड येलो कलरचे फुलं वाहणार आहे. ड्रेस ग्रीन कलरचा आहे म्हणून फुलं येलो. तर हे माझं लॉजिक नेहमीच असतं प्रत्येक पूजेच्या वेळी. सो त्यामुळे तर बऱ्याचशा जणींनी गुरुचरित्र पारायणाबद्दल माहिती मला विचारलेली होती, तर ती माहिती मी तुम्हाला आता देणार आहे. तर गुरुचरित्र पारायणाचा जो सप्ताह असतो तो आपण शनिवारी जर का स्टार्ट केलं तर चांगलं असतं, कारण त्याची सांगता शुक्रवारी करता येते. त्यानंतर चरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा लागतो. त्यानंतर श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र जप व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचायला आपल्याला सुरुवात करावी लागते. नंतर मग श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न आपल्याला घेता येत नाही. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यासाठी हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलजोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशौच सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. तर असे काही हे गुरुचरित्राचे नियम आहेत. त्यानंतर मग गुरुचरित्र वाचण्याची जी पद्धत आहे, तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9, दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, पाचव्या दिवशी अध्याय 36 ते 38, 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53. तर अशा पद्धतीने गुरुचरित्र 7 दिवसांचं करायचं आहे. त्यानंतर मग श्री गुरुचरित्र सप्ताह 7 दिवसाचं एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 39 दिवसात 7 पारायण करायच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन स्वतः द्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल, जे लोक चरित्र पारायण करतात ते स्वामी भक्त असतातच, तर आपली जी नित्यसेवा आहे त्यात खंड पडू द्यायचा नाही या 7 दिवसात सुद्धा. तर श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण जे असते ते 7 दिवसांचे असावे. तर मैत्रिणींनो, अशी ही गुरुचरित्र पारायणाबद्दलची माहिती आहे. अशा पद्धतीचे त्यांचे नियम अटी आहेत, त्या आपल्याला फॉलो करायच्या असतात 7 दिवसांसाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथातही मिळून जातील. तिथेही तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे. कोणालाच कुठेही काहीही विचारायची किंवा यूट्यूबवर भरपूर असे व्हिडिओ बघण्याची गरज नाही. जे काही आहे ते सगळं गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथात आहे. त्या व्यतिरिक्त कुठेही काहीही विचार करत बसू नका. सगळं ग्रंथाप्रमाणे चालू द्या. अगदी व्यवस्थित होईल सगळं.
त्यानंतर मैत्रिणींनो, स्वामींना वस्त्र घालून झालेले आहेत, फुलं वाहिलेले आहेत. आता रांगोळी काढून घेते मी. तर ग्रीन कलरचं वस्त्र आहे. सो पूजेची जी रंगसंगती आहे, जी मांडणी आहे ती व्यवस्थित दिसावी म्हणून मी वस्त्राला मॅचिंग अशीच रांगोळी काढते. तर ग्रीन कलरचीच मी रांगोळी पण काढलेली आहे. आणि रांगोळी साच्यांचा व्हिडिओ ज्या मैत्रिणींनी बघितलेला नसेल किंवा ज्या मैत्रिणी माझ्या या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी नक्कीच रांगोळी साच्यांचा व्हिडिओ पण बघा. माझ्या चॅनलवर मिळून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक मी तुम्हाला देईल. अतिशय सुंदर असे हे वुडन रांगोळीचे साचे आहेत. खूप छान आणि फाईन क्वालिटीचे हे साचे आहेत. छान, अतिशय छान पद्धतीने रांगोळी येते. जास्त तुम्हाला कष्ट घेण्याची गरज पडत नाही. आणि हा शॉर्टकटही छान आहे, जेणेकरून आपला वेळही वाचतो. पूजेच्या दिवशी भरपूर अशी धावपळ असते, रांगोळी काढायला वेळ नसतो. सो हे एकदम छान आहे, मला खूप आवडले. सो तुमच्यासोबत म्हणून शेअर केले. बऱ्याच मैत्रिणींची रिक्वेस्टही होती. तर अशा पद्धतीने रांगोळी मी इथे मला कार्ड घेण्याला इथे मला कार्ड मिळालं नाही. सो नाही तर मी कार्डच्या हेल्पनेच रांगोळी ड्रॉ करते. सो मग हातानेच करत होती. सो अस्पष्ट होत होती थोडी मध्ये मध्ये आणि रांगोळी पण जाड होती. सो त्यासाठी तुम्हाला फाईन क्वालिटीचीच रांगोळी वापरायची आहे. इथं माझ्याकडनं चूक झाली, रांगोळी अगदी वरची घेतली गेली, त्यामुळे ते व्यवस्थित उमटतच नव्हती. सो हे कन्फ्युजन पण तुमचं दूर झालं असेल. फाईन क्वालिटीची रांगोळी वापरा, अतिशय बारीक अशी रांगोळी वापरा, जेणेकरून छान अशी रांगोळी उमटेल. त्यानंतर मग जेही काही पूजा साहित्य तुम्हाला जे वाटतंय एक्स्ट्रा डेकोरेशनसाठी जेही काही मटेरियल मी वापरलेलं आहे, सगळ्या लिंक्स तुम्हाला पहिल्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेल्या आहेत आणि या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जातील. तर सगळं काही 99% मी ऑनलाईनच मागवत असते. काही गोष्टी ज्या असतात जे मला ऑफलाईन आवडलं तर मी घेत असते. सो अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू आहेत ऑनलाईन, त्यांच्या सगळ्या लिंक्स मी तुमच्या सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, असा होता हा पारायणाच्या 2 दिवसाचा हा एकत्र व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी या दरम्यानमध्ये माझ्या हॉलसाठी एक लॅम्प लाईट मागवलेला होता. सो तो लॅम्प तुम्हाला इथे अनबॉक्सिंग करून दाखवते. खूप छान क्वालिटीचा लॅम्प आहे, मला पर्सनली खूप आवडला. तर त्या लॅम्पचाच रिव्ह्यू मी आज तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या एंडला. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर हा लॅम्प जो आहे तो खूप हायटेड आहे आणि मोठा आहे. जे युज्युअल लॅम्प्स असतात त्याच्यापेक्षा याची हाईट जी आहे ती जास्त आहे. तर माझे जे मेन चॅनल आहे तिथे मला सगळं हे दाखवावं लागतं. व्हिडिओजसाठी वगैरे मला बॅकग्राऊंडला अशा गोष्टी लागत असतात. थोडं ॲस्थेटिक कधी कधी बॅकग्राऊंड दाखवावं लागतं, त्यासाठी या गोष्टी मला लागतात. आणि माझा हॉलमध्ये एक लॅम्प होता जो मी ॲमेझॉनवरून घेतलेला, तो अफोर्डेबल होता. तर हा थोडा महाग आहे, हा जवळजवळ 2799 रुपयाला मला पडलेला आहे. तर हा मला मस्ट हॅव होता माझ्या या स्टुडिओमध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये. व्हिडिओजसाठी पण मला ह्या गोष्टी लागत असतात. सो मग मी एकदा छान असा मागवून घेतला, पुन्हा पुन्हा मागवण्याची गरज नाही. आणि क्वालिटी अतिशय उत्तम आलेली आहे. तुमचंसुद्धा जर का नवीन घर असेल किंवा तुम्ही रिनोव्हेशन केलेलं असेल किंवा तुम्हाला हॉलमध्ये ठेवण्यासाठी अशा काही वस्तू लागत असतील तर तुम्ही नक्कीच हा लॅम्प मागवू शकतात. खूप छान क्वालिटीचे आहे. यामध्ये भरपूर असे प्राईस डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतील. मिशोवर काही वेगळ्या प्राईस मिळतील, पण प्राईस अकॉर्डिंग तुम्हाला तशी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जर का तुम्ही कमी पैसे देत असाल तर क्वालिटी ही तशीच येते. मी ऑलरेडी एक लॅम्प वापरून माझा झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगते. घेणार तर चांगला आणि 2 पैसे जास्त गेले तरी चालतं, पण चांगल्या क्वालिटीचा लॅम्प, चांगल्या क्वालिटीची कुठलीही वस्तू घ्या. सगळं काही मिशोवर चांगलंच मिळतं असं नाही आहे. तर काही ज्या वस्तू असतात ते रिव्ह्यू बघून तुम्हाला घ्याव्या लागतात. त्या ॲमेझॉनवरूनच मी 1100 रुपयाचा एक लॅम्प मागवलेला, तर त्याची क्वालिटी इतकी खास नव्हती जितकी आणि घरच्या घरी असेंबल करायलाही खूप इझी आहे. बघू शकतात मी इथे स्क्रू वगैरे स्वतःच हाताने टाईट करून घेतलेलं आहे. 2-3 स्क्रू तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. तर हे 3 वेगवेगळ्या शेपमध्ये आहे. ते एकावर एक ठेवून तुम्हाला स्क्रूने फिट करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला लॅम्प लावायचा आहे. लावल्यानंतर कसा दिसतो ते आता दाखवते. तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही लॅम्पची हाईट बघू शकतात. खूप हायटेड आणि खूप मोठा असा हा लॅम्प आहे. माझ्या टीव्ही युनिटच्या कॉर्नरला अगदी साजेसा हा लॅम्प आहे आणि मला खूप आवडला. क्वालिटी त्याची 99.9%
खूपच छान आणि एक्सलंट आहे. तर तुम्ही विदाऊट एनी डाऊट, विदाऊट सेकंड थॉट तुम्ही हा लाईट जो आहे लॅम्प लाईट तो परचेस करू शकतात. आणि मध्ये हे जे 3 सेक्शन्स दिलेले आहेत त्यात तुम्ही साईजनुसार छान असे शोपीसेस ठेवू शकतात. तर सध्या तरी स्पेशली या लॅम्पसाठी मी काही मागवलेलं नाही आहे शोपीस. जे माझ्याकडे अवेलेबल आहेत घरी तेच मी ठेवणार आहे. नंतर बघूयात जर काही मागवलं तर तेही तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मैत्रिणींनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.